मॉर्निंग, वेलकम टू द ब्लॉग. आणि आम्ही एकदम सकाळी सकाळी निघालो आहे. सो आम्ही जातो आहे मुंबईला आमच्या फ्रेंडसोबत. आणि कुठे जाणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघाच. पण तुम्हाला पहिले भेटवते की आमचे फ्रेंड कोण आहे. ओके, तुम्ही यांना पाहिलं नाही. सो दे आर कमिंग फर्स्ट टाइम इन द व्हिडिओ. हाय करूया त्यांना. शी इज तृप्ती, इज विक्रांत आणि हा बघा क्यूट आमचा युवन. चला मग जाऊया आता पुढे मुंबईला. लेट्स गो. एकदम मस्त वेदर होतं. पूर्ण असं जे म्हणतात ना प्रॉपर ढग माउंटनवर आले होते. असं वेदर एन्जॉय करत पहिले पोचलो आम्ही ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्टमध्ये माझ्या मुलांनी त्याचं फेवरेट घेतलं होतं इडली सांबार. आणि मी घेतलं होतं मॅक आलू टिक्की बर्गर आणि हॅश ब्राऊन. खूप दिवसांनी मी खात होती. आणि मग पुढे आम्ही जर्नी कंटिन्यू केली मुंबईला जायला. आणि बघा मुलांची मस्त मस्ती चालली होती. त्यांना असं आम्ही खेळायला जागा करून दिली होती ट्रंकमध्ये. सो दे वर एन्जॉईंग and we were also enjoying our time. जिसको ज्यादा शौक है ले जाओ घर पे बराबर है. लाईनी तो आहे. सो खूप छान सिद्धिविनायकचं दर्शन झालेलं आहे आणि खूप क्विक झालं. खूप वेळ पण नाही लागला. आणि थँक्स अवर फ्रेंड, आम्ही यांच्यामुळे आलो आहे बरेच वर्षांनी. सो निवाल म्हटलं की चला आपण पहिले सिद्धिविनायक जाऊया आणि मग पुढे अजून बघत आम्ही कुठे कुठे जातो. सो तुम्हाला जर छानसा फोटो घ्यायचा असेल ना सिद्धिविनायक देवळाचा, तर देवळाच्या पुढे एक पेट्रोल पंप आहे, तिकडे हा व्ह्यू मिळतो. सो नक्की फोटो घ्या. त्यानंतर आम्ही गेलो दी फेमस मद्रास कॅफेला, जिथे बऱ्यापैकी वेटिंग होतं. आणि खूप वेट करून आमचा नंबर आला. आणि नंबर आल्यावर खूपच मजा आली, कारण की आम्हालाच त्यांनी म्हटलं की तुम्हाला काय ऑर्डर करायचं आहे तुम्हीच लिहा. अँड दॅट इज रिअली व्हेरी फनी. सो बघा आता आम्ही काय काय ऑर्डर केलं. हे ऑर्डर आम्हीच आहे, सगळे ऑर्डर लिहायचं आहे. आणि हे बघा हे सगळं ऑर्डर केलं आहे. आणि हे बघा इथून चाललंय आणि इथे आम्ही लिहितो आहे. आम्हीच ऑर्डर करू आपल्याला. टेस्ट करून सांगा कसं. चाललं आहे लोकली. आणि यांचा प्लॅन होता की लोकली जायचं. डिफिकल्ट. लेट्स सी. माझ्या मुलाचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. सो लेट्स सी हाऊ इट गोज. अँड हिअर वी आर ॲट द दादर स्टेशन. आणि माझ्या मुलाचा हा लोकलचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. तो जरासा फ्रस्ट्रेटेड होता बिकॉज इतकी सगळी गर्दी त्याने कधीच बघितली नाही. आणि लोकल तर तुम्हाला माहिती आहे. आणि ही लोकल बघा आली केवढी फुल आहे. आणि आम्ही जी चर्चगेटला जी लोकल होती ज्याने आम्ही पोचलो तिकडे, दॅट वॉज व्हेरी मच पॅक्ड. सो आम्ही उभं राहून ट्रॅव्हल केलं, पण त्याला काही मजा नाही आली. गाईज आता आम्ही आलो आहे मरीन ड्राईव्हला. मला आठवतं मी इथे 12 वर्ष आधी आली होती जेव्हा आमचं US विजा इंटरव्ह्यू होता. सो आम्ही त्या टोकाला गेलो होतो. आणि आता आम्ही 12 वर्षात येत आहे. सी वी आर एन्जॉय हिअर ॲट मरीन ड्राईव्ह. मरीन ड्राईव्हवर बसून बघा इथे एन्जॉय करतो. मस्त वेदर आहे. आणि हे बघा हे मुलं मस्त सगळे क्रॅब आणि बघतात आहे. आणि मस्त चिल. कसं वेदर कसं आहे. मस्त एकदम. टाटा. पाऊस नको यार. ओलो. कसं आहे रे, कसं वाटतंय तुला. मरीन ड्राईव्हला खूपच गर्दी होती. थोडीशी बसायला जागा मिळाली आणि आम्ही मस्त थोडा वेळ एन्जॉय केलं. लाटा वगैरे बघितल्या. आणि माझ्या मुलाला जरा बरं वाटलं बिकॉज इट वॉज व्हेरी हॉट. त्याला खूप गरमी होत होती. मुंबईचं वेदर तर यू नो. बट इकडे येऊन त्याला जरा छान वाटत होतं. आणि आम्ही पण मस्त एन्जॉय केलं. आणि इकडे इतके मोठे मोठे क्रॅब्स होते ना, तर आम्ही ते क्रॅब बघत बसलो होतो. आणि मस्त व्ह्यू एन्जॉय करत रिलॅक्स बसलो होतो. सो हे आहे ब्रेड पुडिंग. आणि हे एकदम एका ओल्ड फेमस पारसी रेस्टॉरंटमध्ये खाल्लं, जे की होतं मरीन ड्राईव्हच्या एकदम जवळ. ते का कोणतं होतं, पारसी होतं का. पारसी रेस्टॉरंटला जाऊन मस्त ब्रेड पुडिंग खाल्लं. आमच्या फ्रेंड्स लोक ॲक्च्युली ते मुंबईला होते बरेच वर्ष, असं त्यांना माहिती मुंबईबद्दल. मस्त आम्ही मुंबई फिरलो. आणि आता चाललो आहे चर्चगेटवरून बॅक टू दादर. आणि दादरवरून बॅक टू होम. आणि मग निघालो आम्ही चर्चगेटवरून दादरच्या जर्नीला. आणि लकीली दिस टाईम आम्ही वुमन्स कोचमध्ये चढलो. आणि ट्रेन वॉज रिअली व्हेरी एम्प्टी आणि काहीच गर्दी नव्हती. त्यामुळे
खूप एन्जॉय करता आलं आणि माझ्या मुलालासुद्धा जरा रिलॅक्स वाटत होतं. बघा आम्ही लोकलमध्ये बसलो आणि वी आर गोईंग बॅक टू दादर आणि वुमन्स कोच आहे ऑलमोस्ट रिकाम आहे. मस्त कम्फर्टेबली बसलो आहे काही मस्त. दादर स्टेशनवरून उतरल्यावर लागतं दादरचं मार्केट. ओ माय गॉड काय मस्त मार्केट होतं. पण फक्त विंडो शॉपिंग केली कारण की पुण्याला पोचायचं होतं आणि मला आठवतं मी लहानपणी माझ्या आईबाबांसोबत आली होती इकडे आणि खूप शॉपिंग केली होती. सो मग निघालो मस्त अटल सेतूनी व्ह्यू एन्जॉय करत. थोडासा पाऊस सुरू झाला होता. सगळेजण एकदम टायर्ड होते. मुलं तर लगेच झोपले. त्यानंतर आम्ही पण थोडं रेस्ट घेतलं आणि येस हा व्ह्यू एन्जॉय करत आम्ही पोचलो बॅक टू आमच्या डेस्टिनेशनला पुण्याला. सो आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी काय करायचं तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्याच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.